तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन हा प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल हरवणे म्हणजे केवळ आर्थिक नुकसान नव्हे, तर त्यामध्ये साठवलेली वैयक्तिक माहिती, संपर्क, कागदपत्रे आणि आठवणी गमावण्याची भीतीही नागरिकांना सतावत असते. अशा परिस्थितीत नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यांना दिलासा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गांधी चौक पोलीस ठाण्याने करून दाखविले आहे. लातूर शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसर, गंजगोलाई, मार्केट यार्ड, कापड लाईन, सराफ लाईन तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी अनेक नागरिकांचे मोबाईल फोन हरवले होते. याबाबत विविध नागरिकांनी गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेत लातूर जिल्हा पोलीस दलाने हरवलेले मोबाईल शोधण्यासाठी विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गांधी चौकचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. सदर पथकाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामध्ये विशेषतः केंद्र शासनाच्या CIR सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला. या मोहिमेत पोलीस अंमलदार योगेश चिंचोलीकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक विश्लेषण आणि माहिती संकलनाच्या माध्यमातून हरवलेल्या मोबाईलचा मागोवा घेतला. सखोल तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विविध ठिकाणी हरवलेले एकूण 10 मोबाईल फोन शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईलची एकूण किंमत अंदाजे 2 लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर संबंधित मोबाईल धारकांचा शोध घेऊन सर्व मोबाईल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी गांधी चौक पोलिसांचे आभार व्यक्त केले. नागरिकांनी हरवलेल्या मोबाईल बाबत पोलीस ठाण्यात अथवा CIR पोर्टलवर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.